नमस्कार. आपण पाहत आहात हिंगोली लाईव्ह न्यूज. हिंगोली तालुक्यातील फाळेगाव परिसरात माननीय जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या ग्रामदौऱ्यामुळे नागरिकांचे मनोबल बळावले आहे. दिनांक 15 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी थेट गावागावात जाऊन नागरिकांशी संवाद साधला. या दौऱ्यात ग्रामस्थांच्या अडीअडचणी प्रत्यक्ष ऐकून त्यावर तात्काळ तोडगा काढण्यावर भर देण्यात आला. प्रशासन थेट गावकऱ्यांच्या दारात पोहोचल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. या ग्रामदौऱ्यादरम्यान वडद, एकांबा, बोडखी, आंबाळा, आंबाळा तांडा, बोंडाळा मोप, कनेरगाव नाका आणि फाळेगाव या गावांना भेटी देण्यात आल्या. गाव पातळीवरील विविध विभागांच्या कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर आढावा घेतला. पहिलं बक्षीस आहे 50 लाख. विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागात पहिले आले तर तुम्हाला पहिलं बक्षीस आहे 1 कोटी. आणि राज्यात पहिले आले तर माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते तुम्हाला 5 कोटीचं बक्षीस मिळेल. जिल्हा परिषद आणि महसूल विभाग यांच्या मार्फत ज्या विविध योजना राबवल्या जात आहेत त्या योजनांची तपासणी करणे, पाहणी करणे यासाठी सकाळपासून 9 वाजल्यापासून आपण वेगवेगळ्या त्यामुळे जे आहे आपला आतापर्यंतची योजना जी आपल्याला सांगितलेली आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त याच्यामध्ये आपण सहभागी व्हावा. आपण जे आहे आतापर्यंत ग्रामविकास विभागामार्फत जी राबवली जाणारी